आज महाशिवरात्र, या महाशिवरात्रीनिमित्त वालवाडी या ठिकाणी भागेश्वराच्या मंदिरामध्ये आपण पाठीमागं पाहतोय प्रचंड गर्दी झालेली आहे। पहाटे 5 वाजल्यापासून या ठिकाणी गर्दी पाहायला मिळते। सकाळी अभिषेक झाला, विविध प्रकारचे कार्यक्रम आहे। या यात्रेनिमित्त बैलगाडीची भली मोठी शर्यत आयोजित केलेली आहे। दिवसेंदिवस या ठिकाणचे कार्यक्रम वाढत जातात। म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून हे मंदिर जागृत आहे। भाविकांना प्रसन्न होणारे हे भागेश्वराचं मंदिर आहे। आज शिवरात्र असल्यामुळे सगळेजण म्हणतात हर हर महादेव। या ठिकाणी व्यवस्था पाहणारे मंडळी आहेत। सर, काय सांगाल, कशा प्रकारचं नियोजन आहे? सकाळी महाअभिषेक किती वाजता झाला? साधारण किती भाविक आले असतील? काय नियोजन असेल? सकाळी बरोबर 4 वाजता या ठिकाणी श्री भागेश्वराचा महाअभिषेक संपन्न झाला। त्यानंतर जी भाविकांची पहाटे 5 वाजता आरती संपन्न झाली आणि त्यानंतर जो भाविकांचा ओघ चालू आहे तो अखंड आहे। अगदी बाहेरच्या प्रांगणापासून जी रांग आहे ती अजूनही संपलेली नाही। आत्तापर्यंत माझ्या माहितीप्रमाणे 25,000 भाविकांनी या ठिकाणी दर्शनाचा लाभ घेतला। या ठिकाणी भाविकांच्या सोयीसुविधेसाठी खिचडीचा महाप्रसाद, त्याचप्रमाणे राजगिरा लाडू, केळी या प्रसादाचं मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आलेलं आहे। पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे। या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे आणि अत्यंत उत्स्फूर्त वातावरणात, उत्साही वातावरणात यावर्षी ही भागेश्वर महाराजांची यात्रा संपन्न होते। त्याला कारणही तसंच आहे की गेली 10 वर्ष वाणीसाहेब आपल्याला माहीत असेल की सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे आपल्याकडे बैलगाडा शर्यतींना बंदी होती आणि यावर्षी बैलगाड्यावरची बंदी उठल्यामुळे काल दिनांक 7 मार्चपासून ते आजही बैलगाड्यांच्या शर्यती भव्य प्रमाणात या ठिकाणी आहेत। लाखो रुपयांची बक्षिसं या ठिकाणी उत्स्फूर्तपणे अनेक देणगीदारांनी ठेवलेली आहेत आणि अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात हा आज या महाशिवरात्रीचा यात्रोत्सव या ठिकाणी संपन्न होतोय। आणि अजूनही सायंकाळी मला वाटतं 11 वाजेपर्यंत हा ओघ असाच चालू राहील अशी खात्री आहे। वारळवाडी परिसरातील सगळी मंडळी या उत्सवामध्ये सहभागी होत आहेत। अगदी आपला घरचा कार्यक्रम समजून योग्य प्रकारे नियोजन आहे। इथं आलेल्या प्रत्येक भाविक भक्ताची खिचडीची व्यवस्था केली। साधारण 1500 किलो साबुदाणे आणि 800 किलो शेंगदाणे, तेवढेच बटाटे वगैरे चांगली व्यवस्था केलेली आहे। स्वयंसेवक मंडळी चांगल्या प्रकारे नियोजन करतात। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही सगळी मंडळी सकाळी 6 वाजल्यापासून तर संध्याकाळी 10:30 वाजेपर्यंत सगळं नियोजन करतायत। काय सांगाल, किती वर्षापासूनची ही आख्यायिका आहे? हे शिवकालीन मंदिर आहे। शिवाजी महाराजांच्या काळाच्या वेळेला इथं ही पिंड, स्वयंभू पिंड इथं नदीच्या कडेला होती आणि त्या पिंडीवरच नंतर मंदिराचा जीर्णोद्धार झालेला आहे। तेव्हा इथं मला वाटतं शिवकालीन वाटतं इथं 7-8-10 घरं फक्त असतील आणि त्यांना तो सगळा बंदोबस्त तेव्हा देवळात दिला होता। त्याच्यानंतर मला आठवल्यापासून जेव्हापासून गाड्याची यात्रा भरते 1900 मला वाटतं 75-76 साली बैलगाड्यांना आम्ही 51 रुपये इनाम द्यायचं। 51 रुपये इनाम द्यायचं तेव्हा आम्हाला फार जिकरीचं वाटायचं। ही जवळजवळ आता 50 वर्ष झाली। मागच्या 10 वर्षामध्ये बैलगाड्या शर्यती बंद होत्या। आता बैलगाड्या शर्यती जोरात चालू आहेत। काल चालू होत्या, आज पण चालू आहे। 300-350 बैलगाडी आले होते। भरपूर बक्षिसं आहेत। आता आम्हाला इथून पुढं भविष्यकाळामध्ये सगळं बरोबर चाललेलं आहे, पण भविष्यकाळामध्ये आम्हाला आमच्या मंदिराचा जीर्णोद्धार करायचा आहे आणि ते फार मोठं आमच्या पुढं आव्हान आहे, ते आम्ही करू। किती वर्षापूर्वीचं आहे मंदिर? किती वर्षापूर्वीचं मंदिर आहे हे मंदिर? 300-350 वर्षापूर्वीचं मंदिर आहे। मंदिर पिंड स्वयंभू आहे, मंदिर अलीकडचं आहे। जर 50-60 वर्षापूर्वी मंदिर बांधलं, पिंड स्वयंभू 350 वर्षापासूनची पिंड आहे। आपण पाहतोय या ठिकाणी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात भाविक येतात। 350 वर्षापूर्वीच या ठिकाणी स्वयंभू मूर्ती सापडलेली आहे आणि मंदिराचा जीर्णोद्धार करायचा आहे। या परिसरातील सगळी मंडळी एकोप्याने हा उत्सव साजरा करण्यासाठी येतात। भाविकांना इथे या लाईनमध्ये दर्शन घ्या आणि जी व्यवस्थक मंडळी योग्य प्रकारे नियोजन करतात त्यांना सहकार्य करा। सुरेश वाणी, विघ्न टाइम्स, वारळवाडी। Thank you.
पाय बघा मला पाय बघ पोर माझं सर आम्हाला बरोबर सगळं थांबा चला माझ्या चला मागे थांबा थांबा मागे एक मिनिट. शिवोत्तम शांताराम कोंडाजी शिंदे यांसह 101 रुपयाची देणगी प्राप्त झाली आहे. यांचे मनापासून आभार. शुभक्त सौ ललिताताई विश्वनाथ पोखरकर त्याचकडून खिचडी महाप्रसादासाठी 1111 रुपयाची देणगी प्राप्त झालेली आहे. देवस्थान ट्रस्टतर्फे मनापासून धन्यवाद आभार आहे. तर काय स्वयंसेवक हे यात्रा कमिटी का स्वयंसेवक पत्रकार वाणीसाहेब यांचे आगमन झालेलं आहे. यांचे मनापासून आभार. पत्रकार वाणी साहेब यांचे देवस्थान ट्रस्टतर्फे मनापासून आभार होईल. ताई, एक मिनिट. सत्कार करा, सत्कार करा. आणि अष्टविश्व भक्तांचे अभिषेक देवस्थान ट्रस्टतर्फे सर्वांचे मनापासून स्वागत आहे. चला चला पुढे, चला पुढे, चला पुढे.
चला मावशी चला पुढे. फोटो काढू नका आजच्या दिवस. आणि तू टीव्हीवर येणार आहे हा मोबाईलवर. ओम नमः शिवाय. ओके. थोडी माहिती सांगता का? भागेश्वर देवस्थान हे अतिशय पुराणकाली आहे आणि इथं आज शिवरात्रीच्या निमित्ताने भरपूर भाविकांनी सकाळ 4 वाजल्यापासून आत्तापर्यंत जवळजवळ 25 ते 30,000 लोकांनी दर्शन घेतलेलं आहे आणि भरपूर गर्दी आहे. त्यांच्याकरता प्रसादाची व्यवस्था केलेली आहे, दर्शनाची व्यवस्था केलेली आहे आणि 10 वर्षापासून जो गाड्याची शर्यत बंद होती ती साधारण 60 वर्षापासून सुरू झालेली गाड्याची यात्रा ह्या वर्षीपासून चालू झालेली आहे. तिथे लोकांची भरपूर उत्सुक आहेत लोक आणि उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळतोय. हे कितवं वर्ष आहे आपलं? कितवं वर्ष आहे उत्सव साजरा करण्याचं? हे आता जेव्हापासून मंदिर झाले तेव्हापासून हे उत्सव सुरू होता, परंतु थोडासा शांत प्रमाणात होता. आता नंतर लोक जशी भाविक होत चालली. आता तुम्ही काय सांगाल? भाविकांची प्रचंड दिवसेंदिवस गर्दी वाढते. नवसाला पावणारा देव अशी पण आख्यायिका आहे. भागेश्वर हे देवस्थान मीना नदीच्या तीरावरती वसलेलं आहे आणि आज त्र्यंबकेश्वरला जी स्थिती आहे की या ठिकाणी स्मशानभूमी आणि महादेवाचं मंदिर हे खूप जवळ आहे. त्यामुळे या ठिकाणी जे पावित्र्य जे आहे ते पावित्र्य खूप मोठ्या प्रमाणामध्ये शंकराचं सत्व ज्याला आम्ही म्हणतो ते आहे. पूर्वीच्या काळात पाऊस ज्यावेळेला पडत नसे त्यावेळेला महादेव कोरला जायचा, पाण्यामध्ये महादेव बुडवायचे आणि त्याच्यानंतर पाऊस पडायचा. अशा पद्धतीचं काम प्रत्यक्षात लोकांना अनुभव आलेत आणि या आत्ताच्या काळामध्ये समाजामध्ये परमेश्वराबद्दल असलेली श्रद्धा दिवसेंदिवस दृढ होत चालल्यामुळं आणि परमेश्वर आपल्याला निश्चितपणे सहाय्यभूत राहील ही भावना आज समाजामधील भाविकांमध्ये निर्माण झालेली आहे. त्यामुळे इथे दर्शनाला लोक येतात. जसं आता जी 12 ज्योतिर्लिंग आहे त्या ज्योतिर्लिंगामध्ये ज्या प्रकारचं सत्व आहे तशाच प्रकारचं सत्व या ठिकाणी भागेश्वर मंदिरामध्ये आहे. जवळजवळ हे भागेश्वर मंदिर 325 वर्षापूर्वी या ठिकाणी स्थापन झाले आणि त्याच्यामुळं या परिसरामध्ये ते स्वयंभू शिवलिंग असल्यामुळं लोकांना ते त्याच्या बाबतीमध्ये खूप मोठी श्रद्धा आहे आणि श्रद्धा असल्यामुळं महाशिवरात्री असेल किंवा श्रावण महिन्यामधील सर्व दिवस असतील म्हणजे सोमवार नाही सर्व श्रावण महिना किंवा अधिकाचा महिना इथे लोक भाविक येतात. सप्ताह साजरा केला जातो आणि यामध्ये प्रभू शंकराचं या ठिकाणी नामस्मरण करतात, त्या भक्ती करतात, भजन करतात. अशा पद्धतीने या भागेश्वर मंदिरामध्ये समाजातील सर्व स्तरातील लोक येऊन इथे आलेल्या भाविकांची काय काय व्यवस्था केलेली आहे? या ठिकाणी भाविक जे येतात त्या भाविकांना आल्यानंतर या ठिकाणी त्यांना दर्शन घेतल्यानंतर या ठिकाणी त्यांना प्रसादाची व्यवस्था केलेली आहे. प्रसादामध्ये खिचडी आहे, केळी आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे उपवासाचे पदार्थ आहेत, पाण्याची त्यांची व्यवस्था केलेली आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी महिला आणि पुरुषांकरता स्वच्छतागृह सुद्धा आहे आणि ह्या ठिकाणी परिसरात जो काही बेल आणि इतर काही कचरा पडतो आपण भाविक आणतात तो लगेच स्वच्छ करण्याची आणि परिसर स्वच्छ ठेवण्याची सुद्धा जबाबदारी या ठिकाणी केलेली आहे. आणि या महाशिवरात्री निमित्ताने भगवान शंकराची पालखी या ठिकाणी ग्रामस्थ काढतात आणि ती पालखी गाव प्रदक्षिणा करून नारायणगावमध्ये जाऊन गाव प्रदक्षिणा करून या ठिकाणी परत येते. त्या सोबत महिला वर्ग आणि युवक वर्ग खूप मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी होतो आणि हा उत्सव संध्याकाळी विविध प्रकारचे भजनं वगैरे असं करून याची सांगता केली जाते. त्यामुळं हा संबंध दिवसभर उत्साह सुरू. पहाटेपासून इथं भाविक मोठ्या संख्येने येतात. इथं आपण खिचडी बनवतो. साधारण हे साहित्य किती किलो लागेल? साधारण 2 ते 2.5 किलो 2 ते 2.5 किलो साहित्य आणलं जातं. केळी जवळजवळ 25-30 हजार केळी आहेत. इतर प्रकारची फळं तिथं दिली जातात. त्यामुळं भाविकांना अन्नप्रसाद कुठल्याही प्रकारचा शेवटचा भाविक संपेपर्यंत कमी पडत नाही या पद्धतीची व्यवस्था या ठिकाणचे विश्वस्त मंडळ आणि ग्रामस्थ करत असतात आणि त्या पद्धतीने काम करतात. संध्याकाळी किती वाजेपर्यंत दर्शनासाठी मंदिर खुलं आहे? साधारणपणे दर्शन 11, 10:30, 11 पर्यंत लोक येतात आणि दर्शन घेऊन जात असतात.
याप्रमाणे 10-10:30च्या पुढं मंदिर हे ज्याला आपण म्हणतो शेज आरती करून देव झोपवले जातात. ती शेज आरती झाली की मंदिराचं दर्शन बंद होतं. थँक्यू. हां जाऊ दे. हो जरा हॅलो. बर तुमचे सगळे येणार सगळे बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.